यवतमाल जिले की वनी तहसील में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के तहसील अध्यक्ष फाल्गुन गोहोकर ने हिट एंड रन कानून के खिलाफ कलेक्टर और उप विभागीय अधिकारियों को ज्ञापन सौंपा। मनसे ने मांग की है कि सबसे पहले ड्राइवर सेफ्टी एक्ट लागू कर 7 लाख रुपए जुर्माने और 10 साल की सजा के कानून में बदलाव किया जाए। मनसे ने कानून में संशोधन नहीं होने पर आंदोलन शुरू करने की चेतावनी दी है। जय महाराष्ट्र, मी फाल्गुन गोहोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वनी तालुका अध्यक्ष। आपल्या सर्वांना माहिती आहे की या सरकारने हिट अँड रन हा कायदा लागू केलेला आहे। त्या कायद्यामध्ये ड्रायव्हरच्या हाताने जर का ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास हे त्यांनी लागू केलेलं आहे। याच्यामध्ये कोणताही असा ड्रायव्हर नाहीये की कोणता असा मानव नाहीये की त्याला स्वतःहून ऍक्सिडेंट करावं किंवा अपघात करावं असं नाहीये। तरी पण ह्या सरकारने हा कायदा लागू करून सर्व ड्रायव्हरवर हा एक मोठा म्हणजे धक्का दिलेला आहे आणि अन्याय केलेला आहे। तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वनी तर्फे आज निवेदन दिलं आहे आणि हा कायदा रद्द करून किंवा याच्यामध्ये सुधारणा करावी अशी आम्ही एसडीओ मार्फत मागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबांनाही याचं प्रत जाईल, सन्माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री यांनाही जाईल। याच्यामध्ये जर का यांनी 2 दिवसामध्ये काय याच्यावर कारवाई केली किंवा याच्यावर काय आम्हाला उपाययोजना सांगितल्या तर ठीक आहे, नाही तर येत्या 2 दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ड्रायव्हर सोबत राहून यांना न्याय मिळवून देऊ।